पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळीनं 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारामध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे। या स्पर्धेत स्वप्नीलनं एकूण 451.4 गुण प्राप्त केलेत। भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधलं हे तिसरं मेडल आहे। स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधल्या कांबळवाडी या गावातला आहे। स्वप्नील कुसाळे 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करत आहे। आता 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलेलं आहे। संपूर्ण भारतीयांसाठी भारतवासियांसाठी अत्यंत अभिमानाची, गौरवाची आणि आनंदाची ही बाब आहे। 1952 नंतर महाराष्ट्राला वैयक्तिक प्रकारामध्ये हे दुसरं मेडल मिळतं आहे। त्यामुळे आता पॅरिसमध्ये जय महाराष्ट्र अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत। स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातल्या कोल्हापूरमधल्या कांबळवाडी या गावाचा आहे। स्वप्नील 2012 पासून आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतोय आणि आता अखेर 12 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर स्वप्नील कुसाळेनं ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावलेलं आहे। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी स्वप्नील कुसाळेच्या ज्या कोच आहेत, प्रशिक्षक आहेत, देशपांडे मॅडम सध्या आपल्यासोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। सुरुवातीला तुमचं अभिनंदन, कारण सगळ्यांसाठी, संपूर्ण भारतवासियांसाठी हा खरं तर आनंदाचा असा क्षण आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया, काय भावना? आनंद तर खूपच आहे, कारण जरी म्हणजे जे ह्या खेळाशी निगडीत नाही आहेत त्यांच्यासाठी ही एक म्हणजे अचानक आलेली बातमी जरी असली तरी माझ्यासाठी किंवा स्वप्नीलसाठी हा खूप गेल्या 12 वर्षांचे प्रवास आहे। आणि या म्हणजे हे ऑलिम्पिक पदकाच्या दृष्टीनेच आम्ही सगळी त्या दृष्टीनेच आम्ही सगळी मेहनत करत होतो। त्यामुळे आता त्या मेहनतीचं चीज झाल्याची भावना आहे। आणि स्वप्नीलसाठी तर स्वप्नीलसारखा मुलगा म्हणजे त्याने इतकं अगदी पूर्ण स्वतःला नेमबाजीसाठी झोकून दिलं होतं आणि जेवढे कष्ट त्याने गेलेत ह्या खेळासाठी, तर मला खूप आनंद आहे की त्याला हे पदक मिळालं। निश्चितच। मात्र आपण पाहतोय की हा, जसं तुम्ही म्हणालात की हा खरं तर एका दिवसाची ही मेहनत नाही आहे, गेल्या 12 वर्षांपासून तुम्ही ही खरं तर तयारी करत होता। हा 12 वर्षांचा जो प्रवास आहे तो कसा होता? प्रशिक्षक म्हणून तुम्ही हा संपूर्ण प्रवास अनुभवत होता, पाहत होता आणि आज अखेर यश मिळालेलं आहे। त्यामुळे कशा भावना आहेत? गेल्या 12 वर्षांचा हा प्रवास आहे। स्वप्नील जेव्हा 2013 साली जेव्हा माझ्याकडे आला होता, ज्युनियर शूटर म्हणून आला होता, तर तो जेव्हा ज्युनियर टीममध्ये सुद्धा तो नेहमीच एक सर्वोत्तम शूटर म्हणूनच होता। तो सगळ्याच ज्युनियर इंटरनॅशनलमध्ये भारताचं त्याने प्रतिनिधित्व पण केलं आहे आणि खूप मेडल्स, पदकं पण ज्युनियर असताना पण त्याने बरेच पदकं मिळवली। आणि जर गेल्या 7-8 वर्षाचं जर बघाल तर 2018च्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याची भाग घेण्याची त्याची संधी हुकली होती, तर ते जरा त्याच्याही आणि माझ्याही मनाला लागलं होतं। आणि पुन्हा गेल्या ऑलिम्पिकच्या वेळीसुद्धा तो निवड प्रक्रियेतला भाग होता, पण त्याची निवड नाही झाली। तर त्यामुळे हे थोडेसे सेटबॅक असे वाटले होते, पण कधी-कधी खूप उंच उडी मारायला थोडंसं माघार घ्यावी लागते, मी तसं समजेन त्याला। कारण त्याच्यानंतर 2022 पासून त्याचा जो प्रवास आहे तो म्हणजे उत्कृष्टच राहिला। त्याचा हळूहळू एक पाऊल करत त्याने 22 मध्ये विश्व अजिंक्यपद स्पर्धेमध्ये त्याचं मेडल जराशाने हुकलं होतं, पण तिथे त्याला ऑलिम्पिक कोटा मिळाला। जसा तो हे पदक मिळवणारा पहिला भारतीय आहे, 50 मीटर 3 पोझिशन प्रकारात पदक मिळवणारा पहिला भारतीय आहे। तसंच तो वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऑलिम्पिक कोटा 3 पोझिशनमध्ये जिंकणारा सुद्धा पहिला भारतीय होता। सो तेव्हापासून मग हळूहळू एक गोष्टीवर काम करत करत म्हणजे हे ध्येय, तर ऑलिम्पिक पदक हेच नेहमी त्याचं आणि माझं हेच ध्येय राहिलं आहे आणि ते आज साध्य झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे। निश्चितच। आणि त्या पद्धतीने खरं तर हा सगळ्यांनाच आनंद आहे। मात्र तुमचं आता हा संपूर्ण यश मिळाल्यानंतर स्वप्नील सोबत काही वैयक्तिकरित्या बोलणं झालंय का? कारण संपूर्ण देशभरामध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे। तुमचं त्यांच्या कुटुंबियांशी किंवा स्वतः स्वप्नीलशी काही बोलणं झालंय? माझा आवाज येतोय दीपालीजी?
दीपालीजी, संपूर्ण देशभरामध्ये आपण पाहतोय की आनंदाचं वातावरण आहे, सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. मात्र स्वतः स्वप्नीलचं तुमच्याशी काही बोलणं झालंय विजयानंतर, मेडल मिळवल्यानंतर? तर काही तांत्रिक कारणामुळे आपण पाहतोय की संपर्क जो आहे तो आपला होत नाहीये. मात्र स्वप्नील कुसाळीला आता ब्रॉन्झ मेडल मिळाल्यानंतर संपूर्ण देशभरामध्ये अशा पद्धतीनं आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. मराठमोळ्या स्वप्नीलचा पॅरिसमध्ये जय महाराष्ट्राची जी आपण पाहतोय संपूर्ण देशभरामध्ये आता चर्चा सुरू झाली आहे. आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा नेमबाज स्वप्नील कुसाळीनं 50 मीटर रायफल 3 पोझिशनच्या प्रकारामध्ये हे ब्रॉन्झ मेडल पटकावलेलं आहे.